माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी घटना मतदान केंद्रावर गोंधळ, पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ। मंगळवेढा नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। दिवसभर शांततेत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला मतदान बंद होता संध्याकाळच्या सुमारास गालबोट लागले। नगरपालिका शाळा नंबर 2 येथील मतदान केंद्रावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला। या मतदान केंद्रावर बाहेरच्या काही महिला येऊन मतदान करत आहेत असा संशय आल्यानं माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत विचारणा केली। पोलीस अधिकारी त्यांची समजूत घालत असताना देखील त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली आणि तुमच्या खांद्यावरील ताऱ्यांची तरी लाज राखा असं ज्ञान पाजळलं। त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे आणि इतर पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। तसेच भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे नेते अजित जगताप आणि आमदार समाधान आवताडे हे देखील घटनास्थळी पोहोचले। यावेळी माजी मंत्री ढोबळे यांनी थेट अजित जगताप यांच्यावर देखील आरोप केले। अजित जगताप काहीसे संतप्त झाले, मात्र समाधान आवताडे यांनी समृद्धीचा मार्ग घेऊन हस्तक्षेप केला आणि हा वाढदिवस संपुष्टात आणला। त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या गाडीतून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना घरी सोडलं। तसेच कार्यकर्त्यांना देखील शांत करून माघारी पाठवले। परंतु उठसूट संविधानाची आणि लोकशाहीची भाषा करणारे एका माजी मंत्री आणि मतदान केंद्रावर गोंधळ घालणं, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे हे मात्र उपस्थितांना समजत नव्हते। कायदेशीर बोलतोय, तो महिन्याचा पगार घेतोय, तो कायदेशीर बोलतोय, आपल्याला तो कायदेशीर बाहेर काढतोय। त्या महिला याला सांगून भेटून असं करणार आहे? ठीक आहे, नाही जाणार, नाही जाणार। अरे त्याला बोलवा ना, हे जे काय आहे त्याच्यावर निर्णय होईल ना, मग होऊ द्या ना। काय बोललो सर, त्याच्या कोपऱ्यात उभा करा आम्हाला आणि तुमचा एक पोलीस द्या त्यांनी मतदान केलेलं पुरावा आम्ही देतो, आम्ही त्याच्यापैकी थांबलो, आम्ही काय करायचं साहेब? ह्या स्टारची अब्रू राखा, ह्या स्टारची अब्रू राखा। ज्या चोराने त्याला वडत आणा, 1-2 मिनिट ज्या चोरानं आणलंय त्याला वडत आणू द्या ना। असं होत नाही संविधान। ज्या भोसडीच्या ज्या महिलांना आणलंय त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही। या कोपऱ्यात थांबूया, आपल्याला बाहेर घालवलं किती काय करत नाही। चुकीचं आहे हो हे बापू। उमेदवार का गेला मी बाहेर थांबू, बाहेर थांबूया, उत्तर देऊ शकतो का? या बाहेर या, काय करते ते बघूया। आम्ही काय केले सर? आम्ही फक्त ते आता निवडणूक आयोगाची वाट बघून काय चालतं साहेब? 12 महिला मतदान न करता आलेले आहेत, त्यांच्यावर रजिस्टर गुन्हा दाखवा। 3 महिने कुठल्याही प्रकारचे मतदान झाल्यावर नगरपालिकेचं त्या दुसरीकडे मतदान करू शकत नाहीत, हा कायदा आहे। बावळट असेल मी, भोळवट असेल, माझ्या हातून चूक झाली असेल मला सांगा, काय झालं आणि बाहेर काढायला लागले। बोगस मतदान केलेलं त्यांनी सांगितलं सर आमच्याकडे मतदान केलं हो ना, आमच्याकडे काय नाही। बरं काहीतरी असावं त्यांच्याकडे। इथं बाहेर केले सांगितले काय झालं? सगळं बघा साहेब, मतदान केलं
जर त्या महिलाला कुणी आणलं असेल त्याला गुन्हा दाखल करा. काहीच करणार स्टंट करायचा नाही, कुणी स्टंट करायचं नाही, अरे स्टंट करायचं नाही. स्टंट करायचं नाही. बसा तर तुम्ही चहात येतो का नाही बघा. आपण बसा. तुम्ही पुढे बसा. अहो जेवढे आहेत तेवढे बसा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.